सरकारचं शिष्टमंडळ तुमची आज भेट घेणार आहे. कोण कोण येणार याच्याबद्दल काही माहिती आहे का? आणि काय सांगाल त्या भेटीकडून? नाही, कोण येणार हे नाही माहिती त्याच्याबद्दल, परंतु येत आहेत अशी आपल्या माध्यमातून माहिती मिळाली. काल पण मिळाली होती, आता पण मिळाली, येत आहेत म्हणून. ठीक आहे, येऊ द्या ना. आम्ही नाही बोललोच नाहीत त्यांना की तुम्ही येऊ नये किंवा असं काय. उद्यापासूनचा आम्ही आमचा डिसिजन घेऊ. आज तरी सरकारला येण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, येण्याबद्दल काही म्हणणं नाहीये. बघूयात ना काय म्हणणं आहे त्यांचं. उद्यापासूनचा वेगळा विषय ठरू. बरं, विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली की मराठा आंदोलकांवरचे 95% गुन्हे मागे घेतलेले, 931 गुन्ह्यांपैकी फक्त केवळ आता 64 गुन्हे मागे असलेले बाकी. ते मला माहित नाही 64 राहिलेत की काय, कारण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की 1500 गुन्हे, त्यापैकी 834 गुन्हे मागे घेतलेत आणि बाकीचे घ्यायचे राहिलेत, असं त्यावेळेचा विषय होता. ज्या दिवशी आपण तारीख डिक्लेअर केली होती त्यावेळेचा विषय. मला वाटतं स्वतः ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं होतं त्यांच्या बाईटमध्ये. परंतु आता जर तुमच्या म्हणण्यानुसार 34 राहिले तर हे मला नाही माहिती. 64 राहिलेत तर मला नाही माहिती 64 राहिलेत का काय. आता येत आहेत ना ते, बघूयात ना काय. पण ते म्हणतात की उपोषण हा काही मार्ग नाही. सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारा गॅजेटचा आग्रह जरांगे पाटील सोडतील. कशामुळं? सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारचा आग्रह कशामुळे, सातारा संस्थांचा कशामुळे सोडायचं? नाही, सरकारची भूमिका सांगितल्यानंतर तुम्ही गॅजेटचा आग्रह सोडतात असं विखे पाटील म्हणतायत आज भेटीनंतर. आग्रह कशामुळे सोडेल? असं कसं होऊ शकतं? त्यांचं म्हणणं असं की मुख्यमंत्र्यांसोबत सातारा चर्चा झालेली आहे. जरांगे पाटलाच्या भेटीनंतर ते उपोषणाचा जो त्यांनी हे केलेलं ते सोडतील असं. ऐकून घेणार, सन्मान पण देणार, सगळं करणार, पण मी थांबू शकत नाही. त्याचं कारण असं की माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजातील लेकराबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. मला ते बघ नाही हो. उपोषण थांबू शकत नाही, उपोषण नाही थांबू शकत. हो, एक गोष्ट खरी, सरकारकडून शिष्टमंडळ येत आहे म्हणल्याच्या नंतर आता त्यांचा एक मंत्री येत आहे का 2-4 मंत्री येत आहेत का काय येतात, शिष्टमंडळाची त्यांची रूपरेषा त्यांची कशी त्याबद्दल मला नाही माहिती. परंतु उपोषण नाही थांबणार. चर्चेत सरकारकडून येत आहे म्हणल्याच्या नंतर सन्मान होणार त्यांचा, आम्ही त्यांच्याशी चर्चाही करणार. उद्याचा विषय उद्यावर. आपणच सांगितलं होतं 29च्या आत सगळ्या मागण्या त्याची मंजुरी द्या, अंमलबजावणी द्या म्हणून. त्यामुळे 29 पूर्ण आहे त्यांना, रात्रभर पण आहे. पाटील त्यांनी जर आश्वासन दिलं किंवा तुम्हाला जसं वाटेल त्यांनी जर आज आश्वासन दिलं उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का? त्यांच्या आश्वासन नको बाबा. आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? माझा समाज उंचीवर जाणार आहे का आश्वासनानं? आश्वासनच त्यांनी दिलं आणि त्यांच्या शब्दाला सन्मान दिला. आणि आपण मुंबईत त्यांनी सांगितलं की 1च महिन्याचा वेळ आहे बाकीच्या कारणासाठी. आज 29 मे, 29 ऑगस्ट ते 29 मे 10 महिने वेळ दिलाय. कोण देऊ शकतो इतका? पाटील, आजच्या बैठकीवर उद्याचं चित्र अवलंबून असेल का? आजची बैठक नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाच्या अंमलबजावणी पाहिजे. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाहीये. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहे त्या उन्हातात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहेत. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण हे उन्हाने. हे सरकारला कळत नाहीये का?
त्यांना भावनाच नाहीये का, माया दयाचं नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवतात? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, म्हणजे तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला तुम्हाला? सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.